आता गुड्स रिलेटेड ऍडजस्टमेंट सांगते मी. तर तुम्ही वरती हेडर लिहायचंय गुड्स रिलेटेड ऍडजस्टमेंट म्हणून. पहिली ऍडजस्टमेंट आहे गुड्स लॉस्ट बाय फायर ऑर थेफ्ट विदाउट इन्शुरन्स. सो गुड्स आर लॉस्ट बट इन्शुरन्स नाहीये. आता गुड्स आर गोइंग आउट ऑफ द बिझनेस इन एनी कंडिशन, म्हणजे ते खराब होऊन गेले, चोरीला गेले किंवा आग लागली, बाय फायर ते गेले, बेसिकली आपल्या बिझनेस मधनं गुड्स गेले. सो गुड्स आर गोइंग आउट. सो आपण जेव्हा गुड्स आर गोइंग आउट म्हणतो तेव्हा ट्रेडिंगच्या क्रेडिटला एंट्री करतो. क्लोजिंग स्टॉक सगळ्यात खाली असतो, क्लोजिंग स्टॉकच्या वरती आणि सेल्सच्या खाली. इथे वर सेल्स असतात, इथे क्लोजिंग स्टॉकच्या मध्ये लिहायचंय बाय गुड्स लॉस्ट बाय फायर थेफ्ट, जे काही असेल ते. कळलं? सो फर्स्ट इफेक्ट याचा काय येणार आहे? ट्रेडिंग क्रेडिट. आता आपला लॉस झालाय की नाही, गुड्स आपल्या बिझनेस मधनं गेलेत आणि त्याचे पैसे मिळणार नाहीयेत आपल्याला, आपला लॉस झालाय. मग सेकंड इफेक्ट कुठे करणार? लॉसेस कुठे करतो आपण? पी अँड एलच्या डेबिटला. कुठे सांगितले मी? डेप्रिसिएशनच्या वरती आपण लॉसेस बुक करतो. सो इथे काय येणार? टू लॉस, गुड्स लॉस्ट बाय फायर ऑर थेफ्ट. बरोबर? सो सेकंड इफेक्ट येणार आहे पी अँड एलच्या डेबिटला, कारण तो लॉस आहे आपला म्हणून. आणि ट्रेडिंगच्या क्रेडिटला का? कारण गुड्स आपल्या बिझनेस मधनं बाहेर गेलेत म्हणून. आता याला जर इन्शुरन्स असता तर काय झालं असतं? मी एक एक्झाम्पल देऊन सांगते की आपले जे गुड्स लॉस झालेले आहेत ते 10,000 वर्थचे होते, त्याची व्हॅल्यू होती 10,000. सो इथे जेव्हा इन्शुरन्स नव्हता तेव्हा आपला हा जो 10,000 रुपीज होते हे पूर्ण लॉस झाले. पण जर ते गुड्स इन्शुअर्ड असतात म्हणजे काय असतात की त्यांना आपण इन्शुरन्स करून घेतलेला असतो आणि इन केस ऑफ सच फायर ऑर थेफ्ट इन्शुरन्स कंपनी आपल्याला तो लॉस आपला भरून देते. करेक्ट? सो हा जो लॉस आहे, गुड्स तर गेले, गुड्स 10,000 वरचे आपल्या बिझनेस मधनं गेले, तो तर काय आपण गुड्स तर भरून आणू शकत नाही, कारण गुड्स आपले ऑलरेडी जळून गेले. सो गुड्स परत रिकव्हर करता येणार नाहीत. पण काय रिकव्हर करता येणार आहे? लॉस रिकव्हर करता येणार आहे. सो हे जे 10,000 रुपीज होते, त्या 10,000 आपला जो पूर्ण लॉस झाला असता तो भरून काढण्यासाठी इन्शुरन्स कंपनीने आपल्याला 8,000 रुपीज रिकव्हर करून दिले. सो इन्शुरन्स कंपनीने प्रॉमिस काय केलं? मी तुम्हाला 8,000 रुपीज देतो. म्हणजे आता आपला काय झालंय? 10,000 पैकी 8,000 जर इन्शुरन्स कंपनी देणार आहे, सो आपला लॉस किती झाला? आता 10,000च्या ऐवजी फक्त 2,000 झाला. कळलं? असा विचार करा की हे गुड्स आपण जर सेल केले असते आणि समोरच्या डेटरनी आपल्याला 8,000 रुपीज दिले असते आणि 2,000 रुपीज त्याची नंतर दिलेच नाहीत म्हणून आपण बॅड डेट्स डिक्लेअर केले. सो काय झालं? 8,000 रुपीज रिसिवेबल होते डेटरकडनं आणि 2,000 रुपीज बॅड डेट्स म्हणून लॉस झाला. तशीच कंडिशन आहे, फक्त सेल केले नाहीयेत ते फायर मध्ये किंवा थेफ्ट मध्ये लॉस झालेले. सो फर्स्ट इफेक्ट ट्रेडिंग क्रेडिटचा तसाच राहणार आहे, कारण गुड्स तर गेलेच आणि अमाऊंट पण तीच राहणार आहे 10,000 ची. इथे अमाऊंट 10,000 ची तशीच राहणार. आता पी अँड एलच्या डेबिटला आपण जे गुड्स लॉस बाय फायर आधी 10,000 लिहिलं होतं, पण इन्शुरन्स कंपनी आपल्याला 8,000 देणार आहे, त्यांनी प्रॉमिस केलंय, देणार आहे, रिसिवेबल आहे. सो हे जे 8,000 होते त्यामधले इन्शुरन्स क्लेम रिसिवेबल, हे कुठे येणार आहे? बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला. ती अमाऊंट किती आहे? 8,000. रिसिवेबल आहे ना, म्हणजे ते इन्कम आहे, सॉरी आपल्याला रिसिवेबल पैसे आहेत, करंट ऍसेट्स आहेत. सो इथे येणार आहे, याच्या वर येणार, प्रीपेड एक्सपेन्सेस नाही, याच्या वर लिहायचंय आपल्याला. ते किती येणार आहे? ते इन्शुरन्स क्लेम रिसिवेबल असं लिहायचं इथे 8,000. आता मग 2,000 रुपये आपला फक्त लॉस झाला, कारण 8,000 रुपये आपल्याला देणार आहे इन्शुरन्स कंपनी, म्हणून पी अँड एलच्या डेबिटला 2,000 रुपयाचा इफेक्ट काय देणार आपण? गुड्स लॉस्ट बाय थेफ्ट ऑर फायर 2,000. कळलं? अमाऊंट मॅच झाली. दोन्ही इफेक्ट जे आपण देतो ना त्याची अमाऊंट मॅच व्हायला पाहिजे.
10,000 ला 10,000 विदाउट इन्शुरन्स, पण इन्शुरन्स असेल तर 10,000 ला 8,000 रिसिवेबल आणि 2,000 P&Lच्या डेबिटला आपण लॉस दाखवला. कळतंय? नक्की कळलं? पुढची ऍडजस्टमेंट घेऊया. गुड्सशी रिलेटेडच पुढच्या 2 ऍडजस्टमेंट्स आहेत. गुड्स डिस्ट्रीब्युटेड ऍज फ्री सॅम्पल. फ्री सॅम्पल म्हणून डिस्ट्रीब्यूट केलं, नवीन प्रॉडक्ट लॉन्च झालाय, लोकांना कळण्यासाठी आपण फ्री सॅम्पल देतोय. सो गुड्स आर डिस्ट्रीब्युटेड म्हणजे गुड्स आर गोइंग आउट. गुड्स आर गोइंग आउट म्हटलं की काय करायचं? ट्रेडिंगच्या क्रेडिटला गुड्स डिस्ट्रीब्युटेड ऍज फ्री सॅम्पल. पोझिशन काय आहे? सेल्स आणि क्लोजिंग स्टॉकच्या मध्ये. गुड्स डिस्ट्रीब्युटेड ऍज फ्री सॅम्पल. गुड्स बाहेर गेलेले आहेत बिझनेस मधनं, सो ट्रेडिंगच्या क्रेडिटला पहिली एंट्री येणार आहे इफेक्ट. पण सेकंड इफेक्ट कुठे येणार आहे? आपण गुड्स तर गेलेत, पण त्याच्या अगेन्स्ट त्याच्याकडनं पैसे मिळणार आहेत का आपल्याला? नाही. सो ऍज इफ इट इज अवर लॉस, किंवा आपण त्याला असं म्हणूया फ्री सॅम्पल दिले म्हणून आपण ऍडव्हर्टाइजमेंट केली आहे ती, हो ना, आपल्याला ऍडव्हर्टाइजमेंट म्हणून फ्री सॅम्पल द्यायला लागले. सो इफेक्ट काय येणार आहे? P&Lच्या डेबिटला टू ऍडव्हर्टाइजमेंट जी काय अमाऊंट असेल ती. सो इथे सेकंड इफेक्ट येणार आहे P&Lच्या डेबिटला ऍडव्हर्टाइजमेंट. आता हा कुठल्या टाईपची ऍडजस्टमेंट आहे? राईट आणि लेफ्ट दोन्ही ऍड केलंय आपण. इथेही ऍड केलं, इथेही ऍड केलंय. आता तुम्हाला इथे चेक काय करायचंय की ऑलरेडी जर ट्रायल बॅलन्सला दुसऱ्या कुठल्या तरी ऍडव्हर्टाइजमेंटची अमाऊंट दिलेली असेल तर तुम्ही त्याची ऍडजस्टमेंट म्हणून ती अमाऊंट इनर कॉलम मध्ये लिहाल आणि त्याच्यातच हे ऍड कराल. कळलंय का? 2 वेगवेगळे ऍडव्हर्टाइजमेंट असं करायचं नाहीये. सो जर ऍडव्हर्टाइजमेंट ओरिजिनली ट्रायल बॅलन्स मध्ये नसेल तर आपण नवीन ऍडव्हर्टाइजमेंट म्हणून लिहू शकतो. पण ओरिजिनली जर ट्रायल बॅलन्स मध्ये ऍडव्हर्टाइजमेंट असं लेजर असेल तर तुम्ही त्यालाच हे ऍड करणार आहात. नंतरचा आहे गुड्स विथड्रॉन बाय पार्टनर्स. गुड्स विथड्रॉ केलेत की नाही? सो बिझनेस मधनं गुड्स गेले, सो ट्रेडिंगच्या क्रेडिटला गुड्स विथड्रॉन बाय पार्टनर. गुड्स विथड्रॉन बाय पार्टनर म्हणजे काय झालं? ट्रेडिंग क्रेडिट गुड्स बाहेर गेले आणि ह्याला आपण काय म्हणूया? ड्रॉइंग येत ना, हे विथड्रॉ केले बिझनेस मधनं ओनरनी किंवा ज्यांचं कॅपिटल आहे त्या ओनरनी, पार्टनरनी गुड्स विथड्रॉ केले इन काइंड. सो इट इज ड्रॉइंग इन काइंड. आता इकडे हे आपली राईट साइड आहे, राईट साइडला ऍड केलं की अपोजिटची जी लेफ्ट साइड आहे तिथनं लेस करायचं. लेस कुठे करणार आहोत आपण? हे कॅपिटल मधनं, कारण गुड्स वर विथड्रॉन आहे, पार्टनरनी गुड्स विथड्रॉ केले आहेत. सो कॅपिटल मधनं ड्रॉइंग म्हणून विथड्रॉ करायचंय. हे ड्रॉइंग ब्रॅकेट मध्ये गुड्स विथड्रॉन. कसं लिहिलंय मी? लक्षात आलंय? टर्म काय आहे? ड्रॉइंग्स. पण ड्रॉइंग्स कॅश आहेत का काइंड आहेत ते सांगण्यासाठी ब्रॅकेटमध्ये त्याचं डिस्क्रिप्शन लिहिलंय. सो सेकंड इफेक्ट काय येणार आहे? लेस फ्रॉम कॅपिटल ऍज ड्रॉइंग्स. कुठे येणार? बॅलन्स शीट लायबिलिटी. पोझिशन कळली आहे? सो ट्रेडिंगच्या क्रेडिटला कारण गुड्स बाहेर गेलेले म्हणून, आणि लायबिलिटी साइडला कॅपिटल मधनं लेस करायचे आहेत ऍज गुड्स विथड्रॉन, ड्रॉइंग्स. कळतंय? पुढची ऍडजस्टमेंट बघूया. आता आपण कॅपिटली रिलेटेड ऍडजस्टमेंट बघणार आहोत. मगाशी जसं गुड्सच्या तिथे तुम्ही हेडर लिहिला होता तसा इथे पण हेडर लिहायचा कॅपिटली रिलेटेड ऍडजस्टमेंट. याच्या 4 ऍडजस्टमेंट कोणत्या कोणत्या आहेत? इंटरेस्ट ऑन कॅपिटल. आता सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही एक लक्षात घ्या की आपण जेव्हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार असतो ना त्यावेळेला आपण हाच सेम फॉर्मॅट ड्रॉ करायचा सांगितला मी तुम्हाला. ट्रेडिंग P&L लेफ्ट साइडच्या पेजवर, राईट साइडच्या पेजवरती बॅलन्स शीट. बॅलन्स शीटच्या खाली आपण कॅपिटल अकाउंट ड्रॉ करणार आहोत. सो कॅपिटल अकाउंट मध्ये काय इफेक्ट द्यायचा ते मी तुम्हाला इथे सांगणार आहे. सॉरी. सो कॅपिटल अकाउंट मध्ये काय इफेक्ट आहे ते सांगणार आहे. मगाशी सुद्धा मी इथे तुम्हाला ड्रॉइंग लेस फ्रॉम कॅपिटल सांगितलंय ना, इथे तुम्ही अजून एक ब्रॅकेटमध्ये लिहून ठेवा कॅपिटल अकाउंट डेबिट. ठीक आहे, कारण जिथे आपण कॅपिटल अकाउंट करणार आहोत तिथे आपण ते डेबिटला लिहिलं म्हणजे ऍज गुड ऍज आपण कॅपिटल मधनं ते लेसच केलंय. सो आता नेक्स्ट बघूयात इंटरेस्ट ऑन कॅपिटल. इंटरेस्ट ऑन कॅपिटल हा पार्टनरला आपल्याला पेएबल असतो, तो इंटरेस्ट आपल्याला पे करायचा असतो कॅपिटलला. सो इंटरेस्ट ऑन कॅपिटलचा फर्स्ट इफेक्ट असतो कॅपिटल अकाउंट क्रेडिट साइड.
आपण पहिल्यांदा जेव्हा प्रॉब्लेम्स बघत होतो ना फ्लक्च्युएटिंग कॅपिटल आणि फिक्स कॅपिटल मेथडचे, तेव्हा आपण हे लिहिलेले बघा, करंट अकाउंटच्या क्रेडिटला किंवा कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला. सो कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला काय जाईल? इंटरेस्ट ऑन कॅपिटल. सेकंड इफेक्ट काय द्यायचा आहे त्याचा? इंटरेस्ट ऑन कॅपिटल इट इज अन एक्सपेंडिचर फॉर द बिझनेस. बिझनेससाठी हा एक्सपेंडिचर आहे. सो पी अँड एल अकाउंटच्या डेबिट साइडला डेप्रिसिएशनच्या वरती आपण लिहिणार आहोत टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल, कारण इंटरेस्ट ऑन कॅपिटल हा आपल्या बिझनेस साठीचा एक्सपेंडिचर आहे. सो सेकंड इफेक्ट इथे काय येणार आहे? पी अँड एल डेबिट. ओके. तसंच इंटरेस्ट ऑन लोन मी आधी सांगते. इंटरेस्ट ऑन लोन हे इथे लोन असतं, लोन फ्रॉम पार्टनर. त्याच्यावरचा जो इंटरेस्ट आहे की नाही तो सुद्धा आपल्याला पार्टनरला पेएबल असतो. लोन जे आहे हे पार्टनर कडनं घेतलेलं लोन आहे. सो इंटरेस्ट ऑन लोन फ्रॉम पार्टनर असं म्हणा. सो त्याच्यावरचा इंटरेस्ट त्या पार्टनरला पेएबल आहे, म्हणून परत एकदा कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला जाणार, कारण तो कॅपिटलला पेएबल आहे, पार्टनरला पेएबल आहे. आणि सेकंड इफेक्ट इट इज अवर एक्सपेंडिचर, म्हणून इंटरेस्ट ऑन लोन फ्रॉम पार्टनर, कारण तो एक्सपेंडिचर आहे. कळलं? इथे तुम्ही ते राईट लेफ्ट वाले इफेक्ट देऊ नका, कारण अकाउंट करणार आहोत आपण, कॅपिटल अकाउंट वेगळं करणार आहोत. तिथे हे सगळे ऍप्लिकेबल नाहीयेत, ते हेच तुम्हाला लक्षात ठेवायचंय. सो कॅपिटल अकाउंट क्रेडिट, तर मग डेबिटचा इफेक्ट काय? पी अँड एल डेबिट. एक सांगू का तुम्हाला, ऍडजस्टमेंट्स ज्या आहेत ना, मगाशी पण मी सांगितलं की तुमची डेबिट अमाऊंट क्रेडिट अमाऊंट दोन्ही इफेक्टच्या अमाऊंट मॅच व्हायला पाहिजेत. सेकंडली फर्स्ट इफेक्ट हा एक डेबिटचा इफेक्ट असतो आणि सेकंड इफेक्ट हा क्रेडिटचा इफेक्ट असतो, हे पण लक्षात घ्या तुम्ही. सो इथे मी जे लिहिलं ना, एक क्रेडिटला आलं तर दुसरं डेबिटला जाणार, एक क्रेडिटला आलं तर दुसरं डेबिटला जाणार. सो इंटरेस्ट ऑन लोन आणि इंटरेस्ट ऑन कॅपिटल सेम इफेक्ट आहेत. तसंच कमिशन और सॅलरी और रेम्युनरेशन पेएबल टू पार्टनर, सेम, इट इज पेएबल टू पार्टनर अँड इट इज एक्सपेंडिचर फॉर द बिझनेस, सेम इफेक्ट येणार आहे. सो कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला आणि पी अँड एल अकाउंटच्या डेबिट साइडला. सो इथे काय येणार? टू कमिशन पेएबल टू पार्टनर, टू सॅलरी टू पार्टनर, रेम्युनरेशन टू पार्टनर, कमिशन टू पार्टनर, हे सगळं पी अँड एलच्या डेबिटला येणार. ओके. सो हे तीनही इफेक्ट सेमच आहेत, आपण हे पाहिलेत कॅपिटल मेथड्स करताना. आता इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग हे फक्त थोडंसं बदललंय. जे गुड्स विथड्रॉ केलेले आहेत किंवा जी कॅश विथड्रॉ केलेली आहे त्याच्यावरती इंटरेस्ट कोण देणार आहे? पार्टनर बिझनेसला देणार आहे. याच्या एक्झॅक्ट उलट आहे हे. जर बिझनेस पार्टनरला देणार असेल तर हे पार्टनर बिझनेसला देणं लागतो. सो कॅपिटलच्या डेबिटला जिथे ड्रॉइंग्स तिथेच इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स. सो कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला इफेक्ट येणार आहे आणि इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स हे बिझनेसना मिळणार आहेत, रिसिवेबल आहेत, म्हणजे ते इन्कम आहे. म्हणजे इथे काय जाणार? बाय इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स, पी अँड एलच्या क्रेडिटला, कारण ते बिझनेसच्या दृष्टीने इन्कम आहे. सो पी अँड एलच्या क्रेडिटला सेकंड इफेक्ट जाणार. एक इफेक्ट डेबिटचा असतो, एक इफेक्ट क्रेडिटचा असतो. कॅपिटल रिलेटेड ऍडजस्टमेंट्स कळल्यात का? मी जास्ती खोलात शिरत नाही, आपण पाहिल्यात हे ऑलरेडी म्हणून. ठीक आहे, या लिहून घ्या ऍडजस्टमेंट्स. आता अगदी महत्वाचा पॉइंट आहे ऍडजस्टमेंट्स मधला, खूप लक्षपूर्वक ऐकायचं आहे हे. डेटर्स रिलेटेड ऍडजस्टमेंट्स कंसात लिहून ठेवायचे, फॉलो द सिक्वेन्स. मी ज्या सिक्वेन्सनी लिहिलेलं आहे ना त्याच सिक्वेन्सनी या एंट्रीज झाल्या पाहिजेत. तुम्हाला प्रॉब्लेम जेव्हा दिलेला असतो तेव्हा ऍडजस्टमेंट मध्ये डेटा रिलेटेड ऍडजस्टमेंट्स दिलेले असतात. एक ऍडजस्टमेंट पहिली देतात, दुसरी चौथी देतात, मग 6वी देतात. तुम्हाला कळायला पाहिजे की चौथी ऍडजस्टमेंट आधी करायची, पहिली ऍडजस्टमेंट नंतर करायची. किंवा काही हिडन ऍडजस्टमेंट्स असतात त्या डेटर्स म्हणजे ट्रायल बॅलन्स मध्येच तुम्हाला दिलेल्या असतात. सो ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही नीट आधी सिक्वेन्सनी एक रफ मध्ये लिहून ठेवायच्या आणि मगच त्या करायच्या. सो डेटर्स रिलेटेड ऍडजस्टमेंट्स फॉलो द सिक्वेन्स. पहिलं आहे अनरेकॉर्डेड सेल्स. अनरेकॉर्डेड सेल्स म्हणजे काय की आपण गुड्स सेल केले पण ते बुक्स मध्ये रेकॉर्ड झाले नाहीयेत, म्हणजे सेल पण रेकॉर्ड करायचा आहे आणि डेटर्स पण रेकॉर्ड करायचे आहेत. ओके. सो मी हे खोडून इथे डेटर्स लिहिते आणि तुम्हाला तो सिक्वेन्स दाखवते. ठीक आहे.
सो सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला इथे डेटर्स ओरिजिनली ट्रायल बॅलन्स मध्ये जे दिलेले होते ते तुम्ही इथे इनर कॉलम मध्ये लिहिणार आहात. अनरेकॉर्डेड सेल्स पहिला आपण काय करणार आहोत, ऍड टू डेटर्स ऍज अनरेकॉर्डेड सेल्स. अनरेकॉर्डेड सेल्स म्हणजे कळलं ना काय, आपण सेल केलं पण बुक्स मध्ये त्याची एंट्री झाली नाही. आपण सेल केल्यानंतर गुड्स आर गोइंग आउट अँड डेटर्स आर क्रिएटेड. सो नवीन डेटर्स क्रिएट केले म्हणून आपण ऍड केलं. अनरेकॉर्डेड सेल्स ऍड टू डेटर्स होतात. राईट ऍड सेल्सला ऍड करायचंय. इथे आपले सेल्स आहेत ना, सेल्स मध्ये ऍड अनरेकॉर्डेड सेल्स. ओके, सो तुमचा डेटर्सचा फर्स्ट इफेक्ट काय असणार आहे, ऍड टू डेटर्स आणि इथे ऍड टू सेल्स ट्रेडिंग क्रेडिट. ओके, कळलंय. सेकंड आहे बिल्स रिसिवेबल्स क्रिएटेड. बिल्स रिसिवेबल्स क्रिएटेड, तुम्हाला बिल्स रिसिवेबल्स म्हणजे काय अजून माहिती नाही. बिल ऑफ एक्सचेंज तुम्हाला नंतर आहे. फक्त तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी एकच गोष्ट लक्षात ठेवायची की हे जे डेटर्स क्रिएट केलेले असतात ना, त्या डेटर्स पैकीच काही डेटर्स बिल्स रिसिवेबल आपल्याला देतात की मी शुअरली तुम्हाला हे पैसे इतक्या इतक्या दिवसात देणार आहे असं ते लिहून देतात. त्याला म्हणायचं बिल्स रिसिवेबल्स, की त्यांनी गॅरंटी दिली की मी या बिलाच्या अगेन्स्ट किंवा आपण जे त्यांना इनव्हॉइस केला आहे त्या इनव्हॉइसच्या अगेन्स्ट तुम्हाला इतक्या दिवसात पैसे देईन अशी गॅरंटीड नोट त्यांनी लिहून दिली. त्याला म्हणायचं बिल्स रिसिवेबल्स. ओके, सो ते जेव्हा बिल्स रिसिवेबल्स आपण क्रिएट करतो तेव्हा जे ओरिजिनल बल्क डेटर्स असतात त्यातलेच काढून आपण बिल्स रिसिवेबल्स क्रिएट करतो. म्हणजे बिल्स रिसिवेबल जेव्हा क्रिएट होतं तेव्हा ते लेस फ्रॉम डेटर्स होतं, हो की नाही, कारण ते नवीन क्रिएट झाले. बिल्स रिसिवेबल्स म्हणून सेपरेट दाखवणार आपण ते. सो इथे बिल्स रिसिवेबल्स म्हणजे लेस फ्रॉम डेटर्स. मग ऍड कुठे होणार आहे, ऍसेट साइडला डेटर्सच्याच खाली बिल्स रिसिवेबल्स म्हणून नवीन ऍड करायचंय. कळलं. ओरिजिनल डेटर मधलाच एक पोर्शन काढून नवीन बिल्स रिसिवेबल्स क्रिएट केले आपण. ठीक आहे, सो तिथल्या तिथे प्लस मायनस केलं, सेम साइड, एक ऍड एक लेस. ओके, फर्स्ट इफेक्ट डेटर्स मधनं लेस करायचंय. मी फर्स्ट इफेक्ट सगळे डेटर्सचे सांगते तुम्हाला. लेस फ्रॉम डेटर्स आणि ऍड टू बिल्स रिसिवेबल्स. जर ट्रायल बॅलन्स मध्ये ऑलरेडी बिल्स रिसिवेबल्स असेल तर तुम्ही त्यातच हे नवीन क्रिएट केलेले ऍड करणार आहात. याचं पोझिशन काय आहे, बॅलन्स शीट ऍसेट साइड. कळलं. आता बिल्स रिसिवेबल डिसऑनर्ड म्हणजे ह्या बल्क डेटर्स मधनं आपण एक पोर्शन कट करून नवीन बिल्स रिसिवेबल्स तयार केले. ओके, त्यांनी काय कमिट केलं होतं की मी या तारखेपर्यंत तुम्हाला हे पैसे देईन. ते पैसे तो त्या ड्यू डेटला देऊ शकला नाही, म्हणजे ते जे बिल्स रिसिवेबल होतं ते आता एक्सपायर झालं. कारण ड्यू डेट उलटून गेली तरी त्यांनी पैसे दिले नाही. आता ते बिल्स रिसिवेबल आर नो मोर बिल्स रिसिवेबल्स. ते परत बिल्स रिसिवेबल्स कमी होऊन स्टँडर्ड डेटर्स मध्ये ऍड होणार. कळलंय. एक्झॅक्ट उलटा इफेक्ट. मगाशी आपण डेटर मधनं कमी केलं, बिल्स रिसिवेबल्सला ऍड केलं, क्रिएट केलं. तेव्हा आता बिल्स रिसिवेबल्स मधनं कमी करायचं, कारण ते डिसऑनर झालं, पैसे दिले नाहीत त्यांनी. डिसऑनर झालं याचा अर्थ काय, ड्यू डेट पर्यंत त्यांनी पैसे दिले नाहीत, त्याला म्हणायचं डिसऑनर झालं. सो आता बिल्स रिसिवेबल्स कमी करायचे आणि त्याच बिल्स रिसिवेबलना पुन्हा स्टँडर्ड डेटर मध्ये ऍड करायचं. सो बिल्स रिसिवेबल्स मध्ये बिल्स रिसिवेबल मधनं आधी लेस करणार आपण, बिल्स रिसिवेबल डिसऑनर्ड, आणि डेटर्स मध्ये ऍड करायचं बिल्स रिसिवेबल्स डिसऑनर्ड. कळलंय. सो इफेक्ट काय येणार, लेस फ्रॉम बिल्स रिसिवेबल्स. कुठे, बॅलन्स शीट ऍसेटला, आणि ऍड टू डेटर्स, कारण ते डिसऑनर झाले आणि आता ते पुन्हा स्टँडर्ड डेटर्स म्हणून कन्सिडर करायचे. बॅड डेट्स. बॅड डेट्स हे डेटर्स असे आहेत की जे आता बॅड झाले, इररिकव्हरेबल अमाऊंट झाली, त्यांच्याकडनं पैसे येऊ शकणार नाहीत. सो इट इज आवर लॉस, टोटल लॉस. सो बॅड डेट्स काय करायचे, लेस फ्रॉम डेटर्स ऍज बॅड डेट्स. डेटर्स मधनं लेस करायचे बॅड डेट्स म्हणून. म्हणजे पहिला इफेक्ट काय येणार, डेटर्स मधनं लेस करा. सेकंड इफेक्ट काय, इकडनं लेस केलं की अपोजिट साइडला ऍड करायचं लॉस. डेप्रिसिएशनच्या वर लिहितात
टू बॅड डेट्स, लॉस येतो आपला, त्याच्यामुळे पी अँड एलच्या डेबिटला लिहायचंय पी अँड एल डेबिट ऍज बॅड डेट्स. ओके. आता रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेट, अगेन बॅड डेट जर ट्रायल बॅलन्स मध्ये ऑलरेडी दिलेले असतील तर त्यातच हे ऍड करा. हे दरवेळेला कुठल्याही बाबतीत लक्षात ठेवायचंय. 2 बॅड डेट्स, 2 आरडीडी, 2 ऍडव्हर्टाइजमेंट असं नाही करायचं. ऑलरेडी दिलेलं असेल तर त्यातच मर्ज करायचं असतं. रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेट्स, रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेट म्हणजे काय सांगितलं होतं मी तुम्हाला आठवत असेल तर, असे डेटर्स जे डाऊटफुल आहेत, पैसे देतील का नाही देतील. सो असा आपण लॉस जो आहे तो अँटिसिपेट करून ठेवणार आहोत, त्याला म्हणायचं रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेट. त्यांचं काय करायचंय, जसे ते अजून बॅड झाले नाहीये पण डाऊटफुल आहेत ते सुद्धा डेटर्स मधनं लेस होणार. सो लेस आरडीडी. बऱ्याच वेळा आरडीडी हे पर्सेंटेजवर दिलेलं असतं. सो तुम्हाला पर्सेंटेज दिलेलं असतं म्हणून तर ह्या सगळ्या एंट्रीज आधी करून घ्यायच्या. मग जी अमाऊंट उरेल, म्हणजे समजा आरडीडी पर्सेंटेजवर दिलेलं असेल 5%, तर तुम्ही आतापर्यंत जे काय प्लस मायनस केलं ना त्याची ग्रॉस व्हॅल्यू काढणार आहात आणि त्याच्यावरती हे पर्सेंटेज लावायचंय. कळलं का. आतापर्यंतच्या सगळ्या ऍडजस्टमेंट करून जे काही उरेल त्याच्यावरती पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायचंय. सो अगेन लेस फ्रॉम डेटर्स आणि पी अँड एल डेबिट ऍज ऍड टू डेटर्स, ऍड टू बॅड डेट्स. बॅड डेट्स मध्येच ऍड करायचं असतं हे आरडीडी. ठीक आहे, कळलंय. पर्सेंटेज कसं कॅल्क्युलेट करायचं कळलं. आता याच्या आधी जे काही प्लस मायनस केलं होतं ना त्याचा सिक्वेन्स एक वेळ बदलला तरी चालेल, की अनरेकॉर्डेड सेल्स नंतर घेतलं, बिल्स रिसिएबल डिसऑनर आधी घेतलं, कारण ते नुसतंच प्लस मायनस करायचंय. पण जिथे पर्सेंटेज येतं ना ते मात्र शेवटी घ्यायचं. सगळं प्लस मायनस आधी करून घेऊन जे उरलं त्याच्यावरती आरडीडी. आरडीडीच्या नंतर डिस्काउंट ऑन डेटर्स घ्यायचं. तुम्हाला जर प्रॉब्लेम मध्ये आरडीडी पण दिले आणि डिस्काउंट ऑन डेटर्स पण दिले, दोन्हीलाही पर्सेंटेज आहे, मग हमखास तुम्ही चुकणार. माझ्याकडे आलात तर नाही चुकणार, कारण तुम्हाला माहितीये आरडीडी आधी घ्यायचंय मग डिस्काउंट घ्यायचंय. सो आरडीडीचा पर्सेंटेज कॅल्क्युलेट केलं, ते इथनं मायनस केलं की अजून एक फिगर आली, त्या फिगरवरती तुम्ही डिस्काउंट लेस करणार आहात. सो ही जी फिगर आली त्याच्यातून तुम्ही डिस्काउंट लेस करणार आहात. कळलं. सो डिस्काउंट ऑन डेटर्स म्हणजे काय, की आपण डेटरला डिस्काउंट दिलं, आपणहूनच दिलं. सो दॅट इज डिस्काउंट अलाउड. आपण अलाउ करतोय ना डिस्काउंट. सो दिस इज कॉल्ड एज डिस्काउंट अलाउड टू द डेटर्स. पर्सेंटेज दिलेलं असतं. सो लेस फ्रॉम डेटर्स, आपण डिस्काउंट अलाउड केलेला आहे तो आपला लॉस आहे, जो पी अँड एलच्या डेबिटला जाणार आहे ऍज डिस्काउंट अलाउड. कळलं. इकडे डेबिटला येणार टू डिस्काउंट अलाउड. लॉस आहे आपला तो. लक्षात आलंय. डेटर्सशी रिलेटेड ऍडजस्टमेंट कशा करायच्या हे लक्षात आलं का तुमच्या. सेम अशाच मी आता क्रेडिटरच्या सांगणार आहे. हे सुद्धा तुम्ही ह्याच्याच खाली लिहून घ्या. जर तुम्ही हा फॉर्मॅट काढत नसाल तर हे जे मी आता लिहिलं ना तेच मी इथे दाखवले तुम्हाला, हे सुद्धा ह्याच्या खाली तुम्ही लिहून घ्या. हा रेफरन्स तुम्हाला खूप महत्वाचा आहे, कारण पुढे तुम्ही याच पद्धतीने प्रॉब्लेम्स करणार आहात. ठीक आहे. सो हा रेफरन्स सुद्धा खालती ह्याच्या लिहून घ्यायचा आहे. जसं डेटर्सचं बघितलं ना, आता आपण क्रेडिटर्सचं बघूया. क्रेडिटर्स रिलेटेड ऍडजस्टमेंट फॉलो द सिक्वेन्स असा हेडर लिहिणार आहात तुम्ही. जसं डेटरचं होतं सेम तसंच क्रेडिटर्सचं असणार आहे. इथे मी क्रेडिटर्स लिहितीये, तुम्हाला दाखवते क्रेडिटरच्या पण ऍडजस्टमेंट कशा करायच्या ते. सगळ्यात पहिला आहे अनरेकॉर्डेड परचेसेस. जसं डेटर्स मध्ये आपण अनरेकॉर्डेड सेल्स ऍड केले होते, तसं अनरेकॉर्डेड परचेसेस म्हणजे गुड्स परचेस केलेत, बुक्स मध्ये रेकॉर्ड करायचे राहिलेत. सो ते काय होणार, त्याचं क्रेडिटर्सला ऍड होणार अनरेकॉर्डेड परचेसेस. नवीन क्रेडिटर्स क्रिएट केले आपण आणि इथे टू परचेसेस ऍड अनरेकॉर्डेड परचेसेस. ओके, कळलंय. सो हे ऍड टू क्रेडिटर्स, ऍड टू परचेसेस ट्रेडिंगच्या डेबिटला.
बिल्स पेएबल्स क्रिएटेड, आपण गुड्स परचेस केले म्हणजे आपण क्रेडिटर्स क्रिएट केले. ओके, त्यांच्यासाठी म्हणून आपण कमिटमेंट दिली. जसं डेटरनी आपल्याला कमिटमेंट दिली की आम्ही हे पैसे पे करू, तसं आपण त्या क्रेडिटरला कमिटमेंट दिली की हे पैसे, इतक्या बिलांचे पैसे आम्ही तुला पुढच्या 60 दिवसात देऊ, असं आपण त्याला रिटर्न एक नोट दिली. त्याला म्हणायचं बिल्स पेएबल्स. सो आता जे क्रेडिटर होते ना, त्या क्रेडिटर मधला एक पोर्शन काढायचा आणि बिल पेएबलला ऍड करायचा. सो क्रेडिटर कमी झाले, बिल्स पेएबल्स ऍड झाले. सो क्रेडिटर मधनं लेस होणार, लेस बिल्स पेएबल्स, आणि नवीन बिल्स पेएबल्स म्हणून ऍड होणार. जर बॅलन्स शीट मध्ये, सॉरी, ट्रायल बॅलन्स मध्ये ऑलरेडी बिल्स पेएबल्स असं असेल ओरिजिनली, तर त्यातच तुम्ही ही फिगर ऍड करणार आहात. ओके, सो क्रेडिटर्सचा एक पोर्शन आपण कमी केला आणि बिल्स पेएबल्स वाढवले. सो लेस फ्रॉम क्रेडिटर्स ऍड टू बिल्स पेएबल्स, बॅलन्स शीट लायबिलिटी साइड. पोझिशन कळली. आता हेच बिल्स पेएबल जर डिसऑनर झाले, जेव्हा क्रिएट केले तेव्हा काय केलं, क्रेडिटर कमी केले, बिल्स पेएबल वाढवले. डिसऑनर झाले म्हणजे आपण आपली कमिटमेंट फॉलो करू शकलो नाही, आपणच पैसे देऊ शकलो नाही, म्हणून ते बिल्स पेएबल्स आता डिसऑनर झाले. का? कारण ते एक्सपायर झाले. त्याला 60 दिवसांची तारीख होती, ती एक्सपायर झाली. आता काय झालं, एक्सपायर झाल्यानंतर ते बिल्स पेएबल आता कमी करायला पाहिजेत आणि ते नॉर्मल क्रेडिटर मध्ये वाढवायला पाहिजेत. सो इथं ते काय होणार, ऍड बिल्स पेएबल्स डिसऑनर्ड, आणि या बिल्स पेएबल्स मधनं जे डिसऑनर्ड झालेले बिल्स पेएबल्स आहेत ते लेस होणार. हे कन्सेप्ट कळली ना तुम्हाला. बिल्स पेएबल क्रिएट केले होते, ते डिसऑनर झाले म्हणजे आता ते कमी करायचे आणि नॉर्मल क्रेडिटर पुन्हा वाढवायचे. जे ओरिजिनली आपण बिल्स पेएबलला शिफ्ट केले ते परत घ्यायचे. ओके, सो बिल्स पेएबल्स मधनं लेस करायचे आणि क्रेडिटर्स मध्ये ऍड करायचं. ऍड टू क्रेडिटर्स, लेस फ्रॉम बिल्स पेएबल्स, बॅलन्स शीट लायबिलिटी साइड. डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स. आता अगेन मगाशी डेटर्स सांगितलं तसंच, या सगळ्या ज्या फिगर्स आहेत ना, ह्या सगळ्या इनर कॉलम मध्ये घ्यायच्या आणि इनर कॉलम मध्ये ह्याची ग्रॉस अमाऊंट काढायची. ती काढल्यानंतरच तिथे डिस्काउंट लेस करायचं, कारण ते पर्सेंटेज आहे ह्या अमाऊंट वरचं. कळलं. आता हे डिस्काउंट क्रेडिटरनी आपल्याला दिलेले, डिस्काउंट रिसिव्ड आहे. क्रेडिटरने सांगितलं तुम्ही जर इमिजिएट पेमेंट केलं मला तर मी तुम्हाला 2% डिस्काउंट देतो, असं क्रेडिटरने सांगितलं आणि आपण ते मान्य करून त्याला पैसे दिले, त्यांनी डिस्काउंट दिला आपल्याला. सो जे डिस्काउंट आपल्याला मिळालं आहे ते एक प्रकारे आपलं इन्कमच आहे, प्रॉफिट झालं ना आपलं, म्हणजे आपलं ते पैसे आपले वाचलेत, तेवढे सेव्ह झाले पैसे, म्हणजे ते आपलं इन्कम झालं एक प्रकारचं. सो लेस फ्रॉम क्रेडिटर्स, इथे दाखवलंय मी तुम्हाला, इथे दिसते लेस फ्रॉम क्रेडिटर्स. आता लेफ्ट साइडला लेस केलं की राईट साइडला ऍड करायचं. राईट साइड कुठले, इन्कमची. सो बाय, इकडे काय लिहिणार आपण, डिस्काउंट रिसिव्ड, इन्कम आहे ते आपलं. जर डिस्काउंट रिसिव्ड ट्रायल बॅलन्सला असेल त्याच्यातच तुम्ही हे डिस्काउंट रिसिव्ड ऍड करणार आहात. कळलंय का? कळलंय ना नक्की? आता मी ज्या ज्या ऍडजस्टमेंट्स तुम्हाला सांगितल्या या सगळ्या महत्वाच्या ऍडजस्टमेंट्स आहेत. ह्या लिहून झाल्यानंतर सुद्धा तुम्ही एक पेज याच फॉर्मॅटमध्ये रिकामं सोडायचंय, ट्रान्झॅक्शन, फर्स्ट इफेक्ट, सेकंड इफेक्ट. जर पुढचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना हे मेन 99% मी सगळे ऍडजस्टमेंट्स कव्हर केले आहेत, 1% जर उरल्या असतील तर त्यावेळेला जेव्हा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना ती ऍडजस्टमेंट येईल ना, तेव्हा मी सांगेन तुम्हाला, तुम्ही मागे जाऊन ते जे पेज आपण मोकळं सोडलंय तिथे ती ऍडजस्टमेंट लिहून घ्यायची. कळलंय? आता ह्या ज्या सगळ्या ऍडजस्टमेंट्स आहेत त्यांच्यासाठी काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या, थिंग्स टू रिमेंबर वाईल डुईंग दीज ऍडजस्टमेंट्स. ह्या काय आहेत त्या मी सांगणार आहे, पण आता मी पुढच्या लेक्चरमध्ये सांगणार, आज जरा ओव्हरडोस झालेला आहे. सो तुम्ही या सगळ्या ऍडजस्टमेंट्स नीट लिहा, नीट लक्षात घ्या. नसतील समजल्या कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला सगळ्यांचं क्लॅरिफिकेशन पुन्हा एकदा देईन. आणि पुढच्या वेळेलापासून आपण जे काही फायनल अकाउंटचे ऍडजस्टमेंट्स पाहिल्या त्याच्या थिंग्स टू रिमेंबर मी सांगेन आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सुरुवात करूया. ठीक आहे? तोपर्यंत बाय.